खराब वातावरणामध्ये आपल्या व्हेजिटेबल पिकामध्ये जसं की मावा झाला, तुडतुडा झाला, पांढरे माशी झाले, थ्रिप्स झालं, यासारख्या रस शोषक किडींचा प्रादुर्भाव होऊ शकतो। या अशा वातावरणामध्ये जर आपल्याला आपला प्लॉट सेफ ठेवायचा असेल तर काही औषधी आज सांगणार आहे, त्यांची आपण जरी प्रिव्हेंटिव्ह मध्ये किंवा त्यांची फवारणी जर केली अतिशय चांगल्या प्रकारचे एक आपल्याला त्याचा फायदा होणार आहे। त्यामध्ये आपण पहिलं औषध जे आहे ते म्हणजे की बायर कंपनीचे सोलोमन जरी आपण फवारणी केली तर आपल्या पिकामधील जे रस शोषक किडींचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला फायदा होईल। त्याचबरोबर रोगर आहे, रोगर ह्या कीटकनाशकाचा जरी आपण आपल्या प्लॉटवरती वापर केला तर जसा मावा वगैरे आहे त्याच्यावरती नियंत्रण मिळवण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे जे का आपल्याला त्याचा फायदा होणार आहे। त्याचबरोबर जे थायमिथॉक्साइम असतं त्यामध्ये 25% वालं असो किंवा मग 30% वालं असो, जे आहे 75% वालं असो, आपल्या पिकामध्ये जर थ्रिप्सचा जास्त अटॅक आलेला असेल, रस शोषक किडींचा अटॅक आलेला असेल, त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे जे आपल्याला नियंत्रण मिळवण्यासाठी अतिशय चांगला आपल्याला फायदा होईल। त्याचबरोबर पांढरी माशीचा जरी अतिशय जास्त अटॅक आलेला असेल तर अशा वेळेला जे आपलं प्राईड असतं, आयसोडामायप्राइड नावाचा जो घटक असतो, प्राईडचा जरी आपण वापर केला तर अतिशय चांगल्या प्रकारे पांढऱ्या माशीवरती नियंत्रण मिळवण्यासाठी आपल्याला त्याचा फायदा होत असतो। धन्यवाद।